गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळ सकाळचं बघा मस्त वातावरण झालंय, सुंदर असं वारं सुटलेलं आहे. काल केलेले सांडगे छान असं उन्हात वाळू घातलेले इथं खडंग ऊनच इतकं पडलंय की काय मापच नाही. 2-3 दिवस पावसाने सुटका दिलेली आहे, तवर म्हणलं उरकून घ्यावं. सगळं झाडून हे करून काढलंय स्वच्छ मस्तपैकी छान. मोटर चालू होती, ते झाडांना पाणी द्यायचं. कपडे धुवायच्यात, कपडे इथे दगडावर आणून टाकल्यात. तिकडं पटांगणात आमची गुरं बांधल्यात. तर ह्या लिंबाच्या आडेत काय दिसत नाही, ती धार ही झाली. बापू गेलं दूध घालायला आणि झाडांना पाणी सोडलं. पाऊस आल्यावरती आपलं पाणी दिलेलं पण भारी असतं. तर ही अशी फुलं, इतकी फुलं आलेत की ह्याला कळानाच किती फुलं यावं ती. आणि त्याचा वास पण तितका सुंदर येतो. पांढरं शुभ्रच झालेलं आहे सगळं. सगळी झाडे एकाला एक खिटली. हा सगळा पाण्याचा हे असतो. आत्याच हे झाड इकडं आत्याने लावलंय, असं तिकडं त्याचा हे करायचंय, लावायचंय नागाच्या फणीव. पाणी चाललंय खाली, ह्याच्यात टाकते आता म्हणजे ती भिजल चांगलं व्हायचं. आणि कपडे धुवायचे. कागदी फुलाचं झाड पडलं होतं, परत लावलंय त्याला इकडं असं. सगळी फुलं यायला लागली आता, किती पण फुलंच फुलं साऱ्या ह्याच्यात. आज मोगऱ्याची गेली सगळी, कसं काय काय माहिती. मोगऱ्याला नाहीत आता, मोगऱ्याची गेली सगळी फुलं, म्हणजे नाही तीच आता. काळ्या नाही काहीच नाही आलं, कसं काय गेली काय म्हणू इतक्या लवकर. हा दारात असतो का बेल? सगळ्यांनी कमेंट करून सांगा बरं. इतक्या जवळ लांब थोडा त्या तिथं मी म्हणलं होतं लावा, ह्या इकडं असा इथं. आणि ही आहेत लिली, ह्या इकडे लावा नाही तर म्हणलं हे इथं आपल्या ह्याच्यावर इथं नाही का मध्ये जागा इथं, तिथं इथं इथं आपल्या ह्याच्यात. हा तिथंच. आणि सगळे झाड आहेत आमच्या सगळी. तुम्ही म्हणता फळाची का झाडं लावल्या? फळांची आहे ती सगळीच आहे ती. फळाची लागते ती, शोची लागते ती. ही लिली उन्हाळ्यात कुठं दिसत नाही, आणि पावसाळ्यात आले की जोपर्यंत पाऊस आहे दिवाळीपर्यंत वर सगळी फुटी जिथपर्यंत लावली तिथपर्यंत. तो का तिकडं पण आहे, तो का तिथं. हा आता काय सांगायचंय तुम्हाला, आज सकाळ सकाळ काय झालंय तीच कळाना. एवढं मेहनतीने दूध काढून आणलं, घरात येऊन बादली पालती झाली. मांजर पायात घोटाळलं. महादेवानी स्वतः होऊनच आंघोळ केली. मांजर पायात आलं आणि बादली ह्या खांबाला धडकली. आणि तशीच बादली हातातनं निसाटली. हात तेलकट होता, म्हणजे धार काढलेला हातानं ते तशीच हातातनं निसाटली. अशी सांडलं. लय नव्हतं, थोडंच होतं पण सांडलं. असू दे आता, सांडल्यावर काय करायचं, हातातनं निसाटलं. कसं चाललंय. आणि इकडं चालली आमच्यात बटाट्याची भाजी. असं का पाणी ओतले? शेंगदाण्याचा कट बारीक केलाय लय का पाणी होतो व्हायचं, तरी येत नाही ना वाटतं. हे ना तरी चांगलं झालं म्हणजे बास. हा तेवढं आहे, चांगलं झालं म्हणजे बास. तरीचं कुठं न्यायचंय आपल्याला, पण खायला बरं दिसतं व तसं काय. कालचं कसं लागलं? चांगलं लागलं. आणि कसं आम्हाला तरीची लय गरजच नाही. ही मसाला आम्ही वापरतो त्याच्यामुळे आम्हाला दुसरं काही लागतच नाही. त्याचा वरण न फोडता सुद्धा वास येतो या. घरात आलं की त्याचा वास येतोय तसल्या ह्याचा, असला भारी का नाही. पण ती काय होते, आमच्या नाकातनी बसलाय वास, त्याच्यामुळे आम्हाला लय वासच येत नाही. त्यांना मी सांगितलं, म्हणलं मला मसाला आणि ही द्या सांडग्यासाठी तसली चटणी द्या आपली मस्तपैकी. मग ते हा, आणि नंबर सगळ्यांना मी नंबर सांगते की मसाला घरगुती मसाला पाहिजे असला तर नंबर, आमच्या काकीचा नंबर असतोच. ती मसाल्याचा नादच करायचा ना. तुम्हाला मसाला ऐकता त्या आडरी त्या मसाल्याला ज्यांनी घेतलाय ती मसाला त्यांना काही सांगायची गरज नाही. पण जी नवीन आहे तर ती त्यांना सांगते, आमच्याकडे घरगुती मसाला पण आहे. तुम्हाला नंबर आमच्या आता माझा काकींचा नंबर पाठणार, पण तुम्ही कमेंट करून विचारले मी तुम्हाला नंबर देत जाईन, काय अडचण नाही. ज्यांना कोणाला घरगुती मसाला पाहिजे असेल ती सगळंच. भाजी आमच्या हातेदार बी त्याचीच भाजी होती. मटणाची भाजी आम्ही त्याचीच करतो ना, आता पण तेच आहे मसाला.
काहीच पुढे टाकायची गरज नाही, सगळं ओरिजिनल सगळं त्यात आहे. आपल्यात पुढेच आणत नाही मी बाजारात, तर काय टाकायचं. टाकायचंच नाही. आणि कसं आपल्या साध्या पद्धतीचं जर खायचं असेल तर ही एवढं याकच. हो ना. हा, साधी पद्धत. कारण की नुसतं तो मसाला आणि फक्त शेंगदाण्याचा कूट आणि झालं. भाजीला काही लागतच नाही. आम्ही आला तर कोथमीर पण नाही, आम्हाला कढीपत्ता आहे तेवढा ताजा ताजा. आता किती कडीपत्ता आहे आता आपल्यात. आता कोथिंबीर तिथं उगवून आली की काय तुम्ही सांगताय. ती रोज व्हिडिओ मध्ये बघते तर कोथिंबीर लावलेली आपण. सगळं औषध मारलं. नाही आली. बापूनला ह्याच्या गोलचं औषध मारा, भाजी लावली त्याच्या. बापूंनी दुसरंच हे करून ठेवलं. त्यांचा व्हिडिओ स्पेशल काढू आपण. काय म्हणतात फक्त तुम्ही ऐका. होय आत्या. नाही म्हणणार मी असं केलंय मी तसं केलंय. बोलून देणार नाही. हो ना. ते नादच करायचा नाही आपण. नादच करायचा ना. आपलं किती जरी खरं असलं तर आपलं खरं होणार बी नाही. हो ना. हा. पण कशाला आपण नाद लागायचंय मोकळ्यात. नाही, ती त्यांचंच खरं असतं त्यामुळे बस की. हो बाद झालं भाजी. तर चला भाजी शिजाय घातली, माझे कपडे धुवायच्यात. तुम्ही दूध प्याला का र? होय र, तिथं ठेवलेलं सगळ्यांनी. झोपलाय म्हणल्यावर नक्कीच प्याला असता. 2-3 दिवसातनं घरी आले. कुठं गायब होतं काय जणू. आणि का झोपले. चावलं फिवलं का कोणी. साऱ्या गावभर हिंडून येतं आणि सगळी चावते ती मारते ती आणि मग इथं येऊन झोपतं. हिंडायचा तर लय चटकाय. धुणं ठेवलंय दगडावर. चला. हो मम्मी सारखा हिंडायचा चटकाय. आता काय मम्मी काय रोजच हिंडती काय. माप आहे का मम्मीला हिंडायला. आणि गई तिथं चरती आमची. दोन्ही काळू बाळू.